बोरिवली ते विरार रेल्वे स्थानकांदरम्यान 5वी आणि 6वी रेल्वे लाईन आणि यार्ड यासाठी भूमी अधिग्रहण करण्यासाठी रेल्वे प्राधिकरणाने दिवाणमान गावातील ओमनगर परिसरात राहणाऱ्या रहिवासी क्षेत्र, सार्वजनिक गार्डन, मंदिर व व्यापारी गाळे असा परिसर बाधित होणार आहे या भीतीने जनतेच्या मनात अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण पसरलेले आहे। सदर प्रकाराबाबत येथील रहिवाशांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना किंवा माहिती न देता भूसंपादनासाठी जाहिरात काढण्यात आली। कोणत्याही प्रकारे हरकती न मागवता भूसंपादनाचे काम हाती घेण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्याने नागरिक चांगलेच संतप्त झाल्याचे दिसत आहेत। संतप्त नागरिक आपला न्याय हक्कासाठी माजी महापौर श्री नारायण मानकर व इतर नगरसेवक, सभापती यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने भेटण्यात जाऊ लागल्यामुळे माजी महापौर श्री नारायण मानकर, स्थानिक नगरसेवक श्री उमा पाटील, श्री नितीन राऊत, श्री संदेश जाधव, श्री विजय वर्तक, श्री चंद्रशेखर नायर, श्रीमती माया तळेकर यांनी ओमनगर परिसरात बाधित झालेल्या सर्व रहिवासी सोसायटीचे पदाधिकारी समवेत एकत्र बैठक घेऊन जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या। जनतेचे एकच मागणे आहे की आमच्या मालकीची घरे सदनिका असून सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना किंवा कोणत्याही प्रकारची नोटीस न देता अचानक जाहिरात प्रसिद्ध करून आमच्या मनात भीती पसरवण्याचे काम रेल्वे प्राधिकरणाने केले आहे। आम्ही सर्व एकत्रपणे लढा देण्यास तयार आहोत। या सर्व संतप्त रहिवाशांना माजी महापौर श्री नारायण मानकर यांनी मदतीचे आश्वासन देत आम्ही व लोकनेते श्री हितेंद्रजी ठाकूर रहिवाशांच्या सोबत आहोत असा विश्वास देत सर्वप्रथम आपण रेल्वे प्रशासन आणि सक्षम अधिकारी म्हणजे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, विशेष रेल परियोजना यांना आपला विरोध नोंदवू, पुढे आंदोलनाच्या तयारीला लागू असे सांगत स्थानिक नगरसेवक व कार्यकर्त्यांना पुढील कामाबद्दल माहिती देत राहू असे सांगितले। ज्या सोसायटीचा 7/12 अजून बिल्डरच्या नावावर आहे अशा सोसायटीने लवकरात लवकर कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्स करून 7/12 उतार्यावर सोसायटीचे नाव आणावे। त्यासाठी तुम्हास काही गरज लागल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुम्हास पूर्ण सहकार्य करू। आपण सर्व लढ्यासाठी एकत्रपणे काम करू असे सांगत सर्व जनतेला पूर्णपणे सहकार्य करण्याची हमी दिली। सदर बैठकीला ओमनगर दिवाणमान परिसरातील मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते। महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। माजी नगरसेविका माया तळेकर यांनी मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि रहिवाशांचे आभार मानले।